श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 1 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. अक्कलकोट नगरी पुण्यभूमी मानली जाते. त्या भूमीत श्री स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव्य केले होते. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार धारण केला. त्यांच्या दर्शनाने अनेकांचे दुःख दूर झाले. स्वामींचा स्वभाव हा करुणामय होता. ते सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि कृपाळू होते. भक्त त्यांना प्रेमाने अक्कलकोट स्वामी म्हणत. स्वामींच्या या चरणी अनेक लोक नतमस्तक होत होते. ते म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे आगमन गूढ होते. त्यांचा जन्म कुठे झाला याचा निश्चय उल्लेख नाही. काही लोक त्यांना नरसिंह सरस्वतीचा अवतार मानतात. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रात भ्रमण केले. हिमालय, काशी, गाणगापूर, पंढरपूर येथेही ते गेले. शेवटी ते अक्कलकोट येथे स्थिरावले. तिथे त्यांनी असंख्य चमत्कार केले. अनेक रुग्णांना बरे केले. संकटात सापडलेल्यांना मदत केली. गरिबांना आधार दिला. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अनेक दूरदूरून येतात होते. कोणी धनासाठी येई, कोणी संतनासाठी येई, कोणी रोगमुक्तीसाठी येई, कोणी आत्मशांतीसाठी येई. सर्वांना स्वामी कृपा देत होते. ते कोणालाही रिकाम्या हाती पाठवत नसत. कधी शब्दांनी उपदेश करत, कधी कृपेच्या नजरेने आशीर्वाद देत, कधी कठोर वाणीने सुधारणाही करत. एकदा गरीब ब्राह्मण स्वामीकडे आला. त्याच्याकडे अन्न नव्हते. संसारात खूप दुःख होते. त्याने स्वामींना विनवणी केली. स्वामी म्हणाले, जा, चिंता करू नकोस. ब्राह्मण घरी गेला. घरी पोचताच त्याला धान्य मिळाले. घरात आनंद भरला. त्याने स्वामींची मेहनती ओळखली. तो नित्यनाम करू लागला. स्वामी प्रार्थनांना प्राणीमात्रावर प्रेम होते. गाय, कुत्रे, पक्षी यांनाही ते जवळ घेत होते. सर्व जिवंत परमेश्वर आहेत असे सांगत. दया, क्षमा, शांती, सेवा शिकवत होते. लोभ टाळा असेही म्हणत होते ते. अहंकार सोडा असे सांगत. नामस्मरण करा असे त्यांचा उपदेश होता. गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे सांगत. श्रद्धा ठेवा असेही सांगत होते. संयम ठेवा असे सांगत. स्वामी समर्थांचा दरबार नेहमी भरलेला असे. राजे महाराजांनी दर्शनासाठी येत. गरीब, शेतकरी, मजूर सर्वांना समान दृष्टीने पाहत होते. जातीभेद मानत नव्हते. प्रेमाने सर्वांशी बोलत. कधी मौन धारण करत, कधी अचानक हसत, कधी गंभीर होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे. एक भक्त रोज फुले अर्पण करी. एक दिवस फुले नव्हती. तो दुःखी झाला. स्वामी म्हणाले, मनाचे फूल दे. भक्ताला मोठा बोध झाला. ब्राह्मण पूजापेक्षा अंतःकरण शुद्ध असावे. भाव महत्त्वाचा आहे. स्वामींनी हे शिकवले. भक्त मर्यादित झाला. त्यांची श्रद्धा दृढ झाली. स्वामी समर्थांचा नामजप मोठा प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा. संकटे दूर होतात. मनात शांती होते. बुद्धी स्थिर होते. भय नाहीसे होते. आत्मविश्वास वाढतो. घरात मंगलमय वातावरण राहते. नकारात्मकता नष्ट होते. चैतन्य निर्माण. स्वामी समर्थांनी अनेकांना कर्ममार्ग शिकवला. कष्ट करा असेही सांगितले. आळस सोडा असेही सांगितले. प्रामाणिक राहा असेही सांगितले. देवावर विश्वास ठेवा असेही सांगितले. परिश्रमाला यश मिळाले. भक्तीचे जीवन उजळले. सत्कर्मांनी पुण्य वाढते. दानधर्म करा असेही त्यांनी सांगितले. सर्वांवर प्रेम करा अशी त्यांची शिकवण होती. स्वामी समर्थ हे आजही जागृत देवस्थान आहेत. भक्त त्यांच्या अनुभवांची साक्ष देतात. अनेकांना स्वप्नात दर्शन होते. संकटातून निराशेला आशा मिळते. दुःखात धीर मिळतो.
श्रद्धेने प्रार्थना केल्यास कृपा होते. नामस्मरणाने मन प्रसन्न होते. स्वामी भक्तांचे रक्षण करतात. ते सदैव कृपादृष्टी ठेवतात. अक्कलकोट येथे समाधी मंदिर आहे. तेथे लाखो भक्त जातात. स्वामींच्या पादुकाचे पूजन करतात. आरती करतात. नामजप करतात. प्रसाद घेतात. समाधान मिळवतात. स्वामींची महती गातात. भक्तिभावाने डोळे भरतात. त्यांचे मन प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा. जो स्वामींचे नाम घेतो त्याचे कल्याण होते. जो सेवाभाव ठेवतो त्याचे पुण्य वाढते. स्वामींच्या चरणी शरण जाणे हेच त्यांचे श्रेष्ठ होते. त्यांच्या मनात नामात सामर्थ्य, त्यांच्या स्मरणात शांती, त्यांच्या कृपेत समाधान, त्यांच्या दर्शनाने आनंद होतो, त्यांच्या भक्तीत मोक्षमा होतो. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वट वृक्षाजवळ बसत असत. त्या वट वृक्षाला भक्त पवित्र मानतात. तेथे बसून स्वामी समर्थ भक्तांना दर्शन देत अनेकांना त्यांचे कृपादृष्टी भक्तांच्या मनातील चिंता नाहीशी होत असे. तेथे नामस्मरण नाद घुमत असे. स्वामी समर्थ कधी कधी रागवत असत. मग तो राग बाह्य असे, अंतःकरणातून ते प्रेमळ होते. भक्तांचे दोष व्हावेत म्हणून रागवत, चुकीच्या मार्गावरून परत आणत, आळशी माणसाला कष्ट करून शिकवण देत होते. खोटारड्याला सत्याचा धडा देत होते. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत, कर्म करा, फक्त इच्छा करून उपयोग नाही. प्रयत्नाशिवाय फळ मिळत नाही. भक्तीबरोबर कर्तव्य आवश्यक आहे. घर संसार नीट सांभाळा. आईवडिलांचा मान ठेवा. गुरूंचा आदर करा. स्वामी समर्थांना साधेपणा प्रिय होता. दिखाऊपणा त्यांना मान्य नव्हता. मन शुद्ध असावे असे त्यांचे म्हणणे होते. बाह्य रेषावर भर देऊ नका असे सांगत अंतःकरणात आणि करुणा असावी. स्वामी समर्थांचे स्मरण संकटात आधार देते. मनात भीती असली तर नाम घ्या. निर्णय कठीण वाटला तर सार्थ करा. अनेक भक्तांना अनुभव आला आहे. निराश आशेत बदलते. कमकुवत मनाला बळ मिळते. दुःखी हृदयाला शांती मिळते. दृढ मार्ग श्रद्धा होते. स्वामी समर्थांची आरती भक्तिभावाने म्हणावी. सकाळी आणि संध्याकाळी नामजप करावा. गुरुवारी विशेष पूजा करावी. गरिबांना अन्नदान करावे. वृक्षारोपण करावे. प्राणीमात्रावर दया करावी. स्वामी समर्थ महाराज आजही जागृत आहेत. त्यांच्या समाधीस्थळावर भक्त जातात. मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सांगतात. संकटातून दर्शन झाल्याने सांगतात. अचानक मदत झाल्याने सांगतात. हरवलेला आत्मविश्वास मिळाल्याचे सांगतात. श्रद्धा वाढल्याचे सांगतात. स्वामी कृपेचा जय जयकार करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा मूलमंत्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 1 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर बटन दाबून, जेणेकरून मी जे सोडलेली माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.